सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मराठा आरक्षणावरून जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। जालना जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आज ओबीसी मराठा आरक्षणाचा जीआर फाडत पायदळी तुडवत निषेध व्यक्त केला। जिल्हाधिकारी यांच्या केबिनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करीत सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। मला सांगा, आता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला तुम्हाला काय आश्वासन दिलं काय? खरं तर जिल्हाधिकारी यांचं भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं। आज आमच्या ह्या प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही जालना जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे। खरं तर ओबीसी समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्यात, कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या 8 दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा डीएनए, अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या 8 दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ, परंतु ओबीसीला धक्का नाही, ओबीसीच्या पाठीत लाद घातलेली आहे आणि ओबीसी समाजाने आता जागं झालं पाहिजे। आपण कुणावर विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे, कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजाने विश्वास ठेवला। वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा डीएनए, ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं। म्हणजे तुम्ही ओबीसींना गोड बोलता आणि ओबीसींच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय। जो 3ऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय ओबीसींसाठी घातक आहे। मराठवाड्यात एकही गाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्णची पूर्ण मराठे कुणबी होऊन जाणार आहेत, आणि मराठवाड्यामधील पूर्ण मराठे कुणबी झाले तर ओबीसींचं 56,000च्या जागा राज्य सरकार राज्यामध्ये जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तर यामध्ये मराठवाडा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यापासून मुकणार आहे आणि एकही प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही। त्यामुळे माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की येणाऱ्या काळात शेपूट घालून बसू नका, येणाऱ्या काळात तोंड लपवू नका, कारण की या राज्य सरकारला झुंडशाहीचा आवाज कळतोय आणि ज्यांना जर झुंडशाहीचा आवाज कळत असेल तर येणाऱ्या काळात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.